मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे हे मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। शिवसेनेच्या दोन्ही मंत्र्यांसोबत भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे देखील दाखल झालेत। प्रसाद हिरे यांच्या पुढील भूमिकेकडे त्यामुळे आता लक्ष असणार आहे। प्रसाद हिरेंनी माघार घेतलेली नाही, मात्र आता निवडणुकीत काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गिरीश महाजन सध्या बोलतायत, आपण ऐकूया काय म्हणतात। या ठिकाणी फार्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याकडनं नेमकं काय आश्वासन त्यांना देण्यात आलं, कशी समजूत काढण्यात आली? 2-3 दिवसांपासून ते खरं तर नव्हते आपल्या संपर्कात। सगळ्याच ठिकाणी 17 ठिकाणी निवडणुका आहेत, आपण बघितलं सगळ्याच ठिकाणी जिथे भाजपचे उमेदवार आहेत तिथे काही शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते, काही ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते, झालेलं होतं। पण सगळ्यांना समजुतीनंतर सर्वांनी आपापले अर्ज मागे घेतलेले आहेत। पक्षश्रेष्ठींशी त्यांचं बोलणं झालेलं आहे, आम्ही स्थानिक स्तरावर मंत्री आहोत, आमच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मला वाटतं सगळ्याच ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे। नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचे प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यावेळेला 17 जागा म्हणजे 6 तर आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत, 11 जागा पुन्हा आम्ही एक हाती त्या ठिकाणी निवडून देऊ। 17 100% जागा या महायुतीच्या निवडून येतील। आता भाजप बंडखोरांनी माघार घेतली, जळगावला शिंदे गटाचे उमेदवार माघार घेणार का? मी तेच आपल्याला सांगितलं की आता जळगावचा प्रश्न संपलेला आहे, तोही लगेच संपेल। इकडे माघार झाली तिकडे माघार होईल। गोकुळ गीतेच्या संदर्भात काय निर्णय झाला? गोकुळ गीते आपणही बघतात, काल त्यांचे मोठे बंधू आमचे मित्र गणेश गीते या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत होते, दिवसभर आमच्यासोबत होते, आजही सकाळपासून ते होत्या। आमचे नगरसेवक वहिनी आहेत गीते वहिनी, त्या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या। गोकुळ गीतेंशी माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे। 4-5 वाजेपर्यंत ते बाहेरगावी आहेत, ते 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत। त्यांच्याशी बोलून सुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल। मला खात्री आहे की ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी महायुतीला त्याच्यासाठी जाहीर पाठिंबा देतील। बोला गेल्या 2-3 दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, एक माघार तर झाली आहे, पाठिंबा मिळाला आहे, दुसऱ्यासाठी कसा प्रयत्न चालू आहे, किती वेळ लागेल होतो साधारण? मला असं वाटतं की याचं उत्तर आधीच गिरीश भाऊंनी या ठिकाणी दिलेलं आहे। दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती भाऊंनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे। तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन गिरीश भाऊंनी इथं सांगितलं ना, आता त्यांनी तो डिसिजन सांगितल्यानंतर परत त्याच्यावर काही बोलावं असं नाही आणि त्यांनी हे देखील ठामपणानं सांगितलं की नाशिकमधला हा तिढा सुटला की जळगावचा देखील तिढा ताबडतोब तिथं सुटणार। एका जागेवर समाधानी नाही आपण, एक जी माघार होती किंवा एक पाठिंबा मिळतो त्याच्यावर समाधानी नाही, अजून दुसरा नाही समाधानी नाही, एक मिनिट, समाधानी नाही किंवा आहो त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला। त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही। बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचा फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सूतोवाच आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे। म्हणजे प्रश्न हाच आहे की एक झाली आहे, नाही, मला असं वाटतं की जळगावचा विषय देखील संपलेला आहे। याच्यामध्ये काल दिवसभरामध्ये मुख्यमंत्री महोदयांबरोबर, उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर 4 ते 5 वेळा स्वतः गिरीश भाऊ बोललेले आहेत, मी देखील बोललेलो, दादा भुसे देखील साहेब बोललेले आहेत। त्याच्यामुळं आता पहिली दुपारची तुम्हाला ब्रेकिंग मिळाली, आता संध्याकाळी थोड्या वेळानं देऊ परत ब्रेकिंग। पण इतके दिवस हे सगळं लागलं, हा समन्वयाचा अभाव आहे महायुतीतला? अजिबात समन्वयाचा अभाव नाही। मी सकाळी देखील याचं उत्तर दिलं। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आमदार होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा असते। शेवटी तो व्यक्ती जर आमची संबंधित नसती तर आम्ही सांगितलं असतं की
त्याची काय म्हणजे त्याला समजवायची काही गरज नाही. पण प्रसाद बापू असतील, गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, आमची सगळी मंडळी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज जो झालाय तो दूर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये जर आम्ही आणलं तर विजय अजून सुखकर होऊ शकतो. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला आम्हाला नक्की यश येणार आहे. याच्याबद्दल कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही. गिरीश भाऊंनी त्यांच्या मागण्या सांगितल्या, त्यांना वैयक्तिक स्वतःसाठी म्हणून त्यांना उमेदवारी नको होती असं बोलण्यात जाणवलं. ते सरकारवरच कुठेतरी नाराज आहे. आता जे इथे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठेतरी अपयशी ठरत आहेत असं त्यांच्या मागण्यावर दिसतंय. एकतर मालेगावचं ड्रग्ज तिथे आहे, तिथे गृह खातं नाराज आहे, नारपारचा विषय आहे. म्हणजे मंत्र्यांवर आणि लोकप्रतिनिधी नाही, या संदर्भामध्ये उशीर झाला असेल. त्यांनी असं काही सरकारवर नाराज आहे किंवा कुठच्या मंत्र्यावर नाराज आहे किंवा कुठच्या लोकप्रतिनिधीवर नाराज आहे असं काहीच सांगितलेलं नाही. थोडा उशीर झाला असेल तर ती जी कार्यप्रणाली उशीर व्हायची आहे ती लवकरात लवकर करावी हीच प्रसाद बापूंची इच्छा आहे. म्हणजे नाराज म्हणजे हे कुठेतरी कमी पडतात म्हणून त्यांना उमेदवारी करायची असं. नाही, मगाशी पण हा प्रश्न तुम्ही जरा वेगळ्या यानं विचारला होता. आता परत तोच विचारलेला आहे. त्याच्यामुळे आमचं उत्तर देखील तेच आहे. नाशिकची जागा शिंदे शिवसेनेसाठी एवढी प्रतिष्ठेची काय तुम्ही स्वतः 3-4 दिवस काय नाही, नाशिकची जागा कशी, नागपूरची जागा, गडचिरोलीची चंद्रपूरची जागा, परभणीची जागा, यवतमाळची जागा, जळगावची जागा, सगळ्या 17च्या 17 जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत आणि 17च्या 17 जागा जिंकायच्या आहेत. यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आता हे दोन्ही संकट मोर्चात राज्यभर फिरणार आहे, संकट दूर कर. बहुतेक ठिकाणी सॉल्व्ह झालंय. कुठे आता संकट आलेलं नाही. मला वाटतं 2-3 ठिकाणी हा टाय होता तो जवळपास आता संपलेला आहे. आज नाशिक जळगाव झालं म्हणजे बहुतेक ठिकाणी 90% 100% ठिकाणी हा सगळा प्रश्न संपणार आहे आणि आता मी महायुतीमध्ये लढणार आहोत. कुणी आमचा बंडखोर या ठिकाणी राहणार नाही. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की 17च्या 17 जागा एकही जागा विरोधी पक्षाला या ठिकाणी मिळणार मिळणारच नाही. त्यांना किती बोलबच्चनगिरी करू द्या, काही बोलू द्या, पण लोक त्यांच्या पाठीशी नाही. आता घोडे बाजार चाललाय, गधे बाजार चाललाय, वाटेल तशी वायफाय प्रत्येक निवडणुकीवर ते हरतायत. पश्चिम बंगालमध्ये इतका दारुण पराभव झाला तरी पण काहीतरी आहेच त्यांचं. पेट्यांमध्ये खराबी आहे, आम्ही राजीनामा देणार नाही दिदी म्हणतायत. इकडून आपले राऊत साहेब वाटेल तसे मुक्ताफळं, राहुल गांधी वाटेल ते मुक्ताफळ उधळत आहेत. पण लोक तुम्हाला स्वीकारत नाही. लोकांनी स्पष्ट तुम्हाला नाकारलेलं आहे आणि आता नाही पूर्ण देशभर, इथेच नाही सगळ्या देशभर. मग हे झालं की तसं, ते झालं की तसं, बॅलेट पेपर बटनवर घ्या, मग बोटवर करून घ्या. मला वाटतं आता त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. देशामध्ये कुठेही कुठलंही राज्य आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये बघा, त्यांना कोणी स्वीकारणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.